कडकडीत लॉकडाऊन, त्यात ढगाळ हवामान, अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणि पोलिसांचा कडक बंदोबस्त. कडक लॉकडाऊनच्या आजच्या पहिल्या दिवशी पुन्हा एकदा कोल्हापूर स्तब्ध झालं. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज कोल्हापूरकर घराबाहेर पडलेच नाहीत. त्यामुळे 22 मार्च 2020च्या जनता कर्फ्यू सारखी आज परिस्थिती होती. संपूर्ण कोल्हापूर आज एकदम चिडीचूप राहिलं. रस्ते निर्मनुष्य होते, चौक ओस पडले होते, सगळीकडे एक नीरव शांतता जाणवत होती. तरीही शहराच्या सर्वच प्रवेश रस्त्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त होता. चुकून एखादी गाडी किंवा नागरिक रस्त्यावर दिसला तर त्याची कसून चौकशी केली जात होती. कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कडक लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी कोल्हापूरनं पुन्हा एकदा शांतता आणि सन्नाटा अनुभवला. संचारबंदी आणि निर्बंध लादूनही कोल्हापुरातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण कमी होत नसल्यानं जिल्हा प्रशासनानं शनिवारी मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन पुकारलाय. शनिवारी रात्री 12 वाजल्यापासूनच पोलिसांनी त्याची अंमलबजावणी सुरू केली. आज कोल्हापूरच्या नागरिकांनी सुद्धा कडक लॉकडाऊनचा पहिला दिवस तितक्याच गांभीर्यानं पाळला. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते, चौक सुनसान होते. शहरात प्रवेश करणाऱ्या सर्वच रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. शिएहून कसबा बावड्याकडे येणाऱ्या टोल नाक्याजवळ पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात होती. त्याचप्रमाणे शाहू टोल नाका, सायबर चौक, आर.के. नगर, फुलेवाडी अशा ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. गेल्या 2 दिवसापासून कडक लॉकडाऊन संदर्भात देण्यात आलेली माहिती आणि प्रसार माध्यमांमधून झालेली जनजागृती यामुळे आज नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळले. दूध, मेडिकल आणि अत्यावश्यक सेवा वगळता कुणीही रस्त्यावर आलं नाही. परिणामी शहरातील सर्व प्रमुख रस्ते, चौक, गल्ल्यांमध्ये आज शुकशुकाट होता. नेहमी गजबजलेल्या बाजारपेठा पूर्णतः सुनसान होत्या. एसटी सेवाही 8 दिवस बंद राहणार आहे, त्यामुळे मध्यवर्ती बस स्थानक परिसरात आज चिटपाखरू नव्हतं. एसटी बसेस एका बाजूला ओळीनं थांबल्याचं चित्र होतं, तर रेल्वे स्थानक परिसरातही अशीच शांतता होती. नेहमी प्रचंड गजबजलेल्या महापालिका लक्ष्मीपुरी परिसरानं आज कडक लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी कमालीची शांतता अनुभवली.
द्वा रोड, राजारामपुरी, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी चौक, मिरजका तिकटी, वरुण तीर्थ वेस, रंकाळा वेस, गंगा वेश, छत्रपती ताराराणी चौक अशा सर्व गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा पूर्ण शांतता होती. त्यामुळं गेल्या वर्षीच्या जनता कर्फ्यूची आठवण झाली. दुपारनंतर मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं या कडक लॉकडाऊनला एक गहिरी किनार लाभली. एकूणच आजचा कडक लॉकडाऊनचा पहिला दिवस तरी कोल्हापूरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे 100% यशस्वी झाला.